दत्त गुरु तुम्ही देवाचे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात दत्त भक्तीची भीक मागतो अण्णा आपल्याकडे दत्त भक्तीची भीक मागतो अण्णा आपल्याकडे यार गेले भूक भागते कशात जाऊ पुढे यार गेले भूक भागते कशात जाऊ पुढे नारायण नाथा हात जोडितो घ्या मज भद्राता नारायण नाथा हात जोडितो घ्या मज भद्राता दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात मनीषा माझी तव चरणाची सेवा सतगो मनीषा माझी तव चरणाची सेवा माया ममता पाच तुळोनी पडो नारायण नाथा हात जोडितो घ्या मज भद्राता नारायण नाथा हात जोडितो घ्या मज भद्राता दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात कृपा प्रदाने वरद हस्त श्री तुझ्यावा कृपा प्रदाने वरद हस्त श्री तुझ्यावा लक्षणित जन्म मरण हा फेरा चुकवावा लक्षणित जन्म मरण हा फेरा चुकवावा नारायण नाथा हात जोडितो घ्या मज भद्राता नारायण नाथा हात जोडितो घ्या मज भद्राता दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात देवाचे हात देवाचे हात श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण 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 श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री
नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलेलो आहोत. विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांना आपण प्रथम वंदन करू आणि आज आपण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये ज्ञान संपादन करून घेण्यासाठी सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला आपण नारायणपूरला येतो आणि आल्यानंतर आपल्या संचेतात आहे ते आपण घेऊन जातो. दर गुरुवारी आपण नारायणपूरला येतो आणि परमेश्वराने आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण घेऊन जातो. उदाहरणार्थ आमचे ताई लोक आहेत. ताई लोक दर गुरुवारी येतात आणि पिशव्याच्या पिशव्या भरून काय करून जातात, भाजीपाला घेऊन जातात. नाही का, त्यांचं प्रपंच आहे. त्यांचं प्रपंच म्हणून नारायणपूरमधून त्यांना भाजीपाला घेऊन जावाच लागतो. ते संचितात आहे त्यांच्या. नाही का, असा महत्त्वाचा भाग आहे. मग नारायणपूरला आल्यानंतर आपण काय घेऊन जायचं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. का भाजीपाला घेऊन जायचा आहे, का नारळ घेऊन जायचे, का फुलं घेऊन जायचं, काय घेऊन जायचं, काय. नारायणपूरला आल्यानंतर काय घेऊन जायचं, मुद्दा आहे का नाही. तर नारायणपूरला आल्यानंतर आपण त्या दत्त महाराजांचं आशीर्वादच घेऊन जायचे. काय घेऊन जायचंय,
आशीर्वाद घेऊन जायचे की बाबा तुम्ही आम्हाला ज्या अवस्थेत ठेवलेलं आहे त्या अवस्थेमध्ये आम्ही सर्वजण समाधानी आहोत, आनंदी आहोत. आम्हाला फक्त तुमचा कृपा आशीर्वाद कायम असू द्यावा हीच अपेक्षा आपण ठेवून आणि हाच आशीर्वाद आपण घेऊन जायचा आहे. या पलीकडे नारायणपूरला आल्यानंतर कुठलीही अपेक्षा मनामध्ये ठेवू नये. आणि जर ठेवली तर त्यातून आपल्याला तेवढंच मिळणार आहे आणि जर नाही ठेवली तर आपल्याला भरपूर काही मिळणार आहे. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपल्या संचितात जे आहे ते आपल्यापासून कोण हिरावू शकत नाही. आपल्याला अण्णांनी मागे प्रवचनामध्ये एक ती गोष्ट सांगितलेली, एक कथा सांगितलेली आहे की आपण आपल्या जे प्रारब्धात आलेलं आहे, आपल्याला जे प्रारब्ध वाटेला आलेलं आहे ते जन्मापासूनच आपल्याला आलेलं असतं आणि ते प्रारब्ध जे आपण पूर्वजन्मी अनेक जन्मामध्ये जे केलेलं असतात, पाप पुण्य केलेलं असतं, ते पाप पुण्याचा हिशोब आपल्याला जन्मामध्ये भोगावं लागतं, प्रत्येक जन्मामध्ये भोगावं लागतं. बघा, एखादं लहान मूल असतं ते जन्मताच त्याला सगळ्या उपचार करावं लागतं, त्याला काचेच्या पेटी ठेवावं लागतं, त्याला सलाईन, त्याला इंजेक्शन. हे कशामुळं होतं तर त्याचं पूर्वसंचित जे काही असेल तर त्याला जन्मलेच ते भोगावं लागतं. त्यातून कुणालाही सुट्टी नाही. कोणीही जरी असलं तरी पूर्व जे आहे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते सुट्टी नाही, त्यातून आपल्याला पार पाडावंच लागतं. त्यासाठी आपण पळून जाऊन किंवा घाबरून जाऊन उपयोग नाही, तर त्याला सामोरे शांतपणाने परमेश्वराचा नामस्मरण करून आपलं शांतपणाने अथांग त्याला सामोरे आनंदाने जायचं आहे. दुःखाने त्याला सामोरे जायचं नाही, तर आनंदाने त्याला सामोरे जायचं की दुःखामध्ये सुद्धा दत्त महाराज सद्गुरू आपल्या बरोबर आहेत, हा आपला आगाध विश्वास. कितीही संकट आलं, कितीही आपल्याला कष्ट भोगावे लागलेत, किती आपल्याला त्रास सहन करावा लागला, तरी आपल्या पाठीशी सद्गुरू आणि दत्त महाराज अखंड आहेत आणि असणार आहेत. यातला भाग महत्त्वाचा आहे. म्हणून संचिताचं उदाहरण अण्णांनी एका प्रवचनामधून दिलं होतं, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो की एका गावामध्ये एक आजींच्या घरी 3 वयस्कर साधू जातात आणि ते साधू प्रवास करत 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 त्या आजींच्या घरी जातात आणि वस्तीला थांबतात. वस्तीला थांबल्यानंतर त्या आजीबाई त्यांचं सर्व पाहुणचार करते, त्यांना भोजनाची व्यवस्था करते, राहण्याची व्यवस्था करते, सगळं त्यांची व्यवस्था होते. परंतु त्यांच्यासोबत एक राजहंस पक्षी असतो. काय असतो? राजहंस पक्षी असतो. तर त्याला खाण्यासाठी काय लागत असतं? मोतीचूर. मोतीचूर लाडू नाही, मोतीचा चूर्ण. मोती असतात ना, त्या मोतींचं चूर्ण त्या राजहंसाला खाण्यासाठी लागत असतात. म्हणून ते साधू त्या आजींना सांगतात की बाबा या राजहंसाला आम्हाला मोतीचा चूर पाहिजे, तर तुम्ही तो द्यावा. तर त्या आजीबाईंकडे ते नसतो, म्हणून ती आजीबाई राजाकडे जाते आणि राजाला ते मोतीचा चूर मागते आणि ते राजासुद्धा त्या आजीला तो मोतीचा चूर देतात आणि ती घरी येऊन त्या राजहंसाला ते देतात आणि ते राजहंस खातो. खाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून ते साधू पुढच्या प्रवासाला चालत असताना ते साधू तिच्या दारामध्ये एक झाड लावतात. काय करतात? एक झाड लावतात आणि साधू निघून जातात. तर निघून गेल्यानंतर कालांतराने ते सांगतात की निघून जाताना ते सांगतात की हे झाड लावलंय, ह्या झाडाला संगोपन कर, झाडाला जप, म्हणजे तुला पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होईल. तर कालांतराने ती आजीसुद्धा त्या झाडाचं संगोपन करते, हळूहळू पाणी घालून खत घालून त्याला मोठं करते आणि त्याला मोठं झाल्यानंतर त्याला लागतात मोती. काय लागतात? त्या झाडाला लागतात मोती आणि ते मोतीच्या ते तोडून ते बाजारात नेऊन विकते आणि तिचा उदरनिर्वाह त्या माध्यमातून चालू लागतो. तर ते मोती विकता 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 त्या आजीबाईने त्या राजाकडून मोती चोर आणलेला असतो, म्हणून ती परत एक ओंझळ भरून मोती त्या राजाच्या दरबारामध्ये राजाला देण्यासाठी परत जाते. गेल्यानंतर ते राजा पाहतो, तर राजाला आश्चर्य वाटतं की या आजीने मोती कशी काय आणले. तर ती म्हणते की माझ्या दारामध्ये झाड आहे आणि त्या झाडाला मोती लागतात
आणि ते मोती मी ते विकून उदरनिर्वाह करते. तुमचे मोती आणले होते म्हणून मी परत देण्यासाठी आले. तर हे नेमकं त्या राजाच्या राणीने ऐकलं आणि पाहिलं. तर राजाच्या राणीला ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तिच्या मनामध्ये वाटलं की ते झाड मला पाहिजे, म्हणून ते झाड राजाला सांगते की ते झाड मला पाहिजे, मला माझ्या बागेमध्ये लावायचे ते मोतीचं झाड. तर अशा पद्धतीने ते बळजबरी करून ते झाड उपटून त्या राणीच्या दारामध्ये त्या बागेमध्ये लावता आणि राणी त्या झाडाला पाणी घालू लागते. ते सुद्धा तिने जिवंत केले, पण त्याला काय मोती लागत नाहीत, त्या झाडाला काय मोती लागत नाहीत. काही दिवसांनी एक मोतीसारखं ते फळ त्या झाडाला दिसलं म्हणून ते तोडायला जाते. तर त्याला काटे असतात, ते काटे तिला टोचतात. ते काटे टोचून तिला रक्तबंबाळ होतो हात तिचा, की मग ते रक्तबंबाळ झाले म्हणून फसवलं म्हणून असं ती राग येतो आणि ते झाड उपटून परत त्या आजीच्या दारामध्ये परत ते झाड टाकायला लावतात. आणि ते राणी त्या तिच्या घरी निघून जाते की हे फसवणूक झाली, की बाबा हे मोतीचं झाड नसून काट्याचं झाड आहे आणि ते काट्याच्या झाडाने मला रक्तबंबाळ हात झाला म्हणून ते रागाने ते झाड परत देऊन टाकते. आणि ती आजी परत ते झाड लावते, परत त्याला वाढवते आणि परत त्याला मोती लागतात, परत त्याला मोती लागतात. अशा पद्धतीने हे सगळी गोष्ट चालू असते. तर मग सांगायचं तात्पर्य एकच की आजीच्या दारात होतं तोपर्यंत त्याला मोती लागत होते आणि नंतर ते बळजबरीने राणीने त्याच्या दारामध्ये लावलं पण त्याला काटे लागले, काटे टोचले. याच्यामधून आपण काय बोध घ्यायचा आहे की ज्यांच्या संचितामध्ये आहे त्यांना ते मिळणार आहे, आणि जर दुसऱ्याने त्यांचं संचित ओरबाडायला लागले तर त्याला काटे टोचणार आहेत. म्हणून हा भाग महत्त्वाचा आहे की परमेश्वराने आपल्याला जे दिलेलं आहे, अण्णा नेहमी सांगतात परमेश्वराने आपल्याला जे दिलेलं आहे त्यात आपण समाधानी असावं, आनंदी असावं, दुःख मानू नये किंवा दुसऱ्याचा आपण आणण्याचा प्रयत्न करू नये, दुसऱ्याला ओरबाडून त्याचा आपल्याला कसं मिळेल याच्यासाठी कधी आपण अट्टहास करू नये. अट्टहास केला की आपल्याला काटे टोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आपण कुणाचाही दुस्वास करू नये, कुणाचा तिरस्कार करू नये. आपल्याला जे वाट्याला आलंय ते आपण भोगायचंय, आनंदाने भोगायचंय, आणि ज्या वेळेस आपण ते भोगून आपले भोग संपवू त्यावेळेस आपल्याला आनंदाचे दिवस आल्याशिवाय कदापि राहणार नाही. पण कधी ज्या वेळेस आपलं संचित संपेल त्यावेळेस, ज्या वेळेस आपलं संचित संपवून आपण ज्या वेळेस परमेश्वराचं नामस्मरण करू, परमेश्वराचं चिंतन करू, सद्गुरूंची सेवा करू, दत्त महाराजांची सेवा करू, त्यावेळेस आपले संचित संपून आपल्याला चांगल्या वाटेला आल्याशिवाय राहणार नाही, आणि चांगल्या वाटेला आल्यानंतर आपल्याला आनंद भोगल्याशिवाय कदापि राहणार नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे आलंय ते आनंदाने स्वीकारायचे. जे काय असेल सुख असेल दुःख असेल, सुख आलं तरी आपण जास्त हुरळवू नये, दुःख आलं तरी आपण कदापि नाराज होऊ नये, कारण की या गोष्टी स्थिर नसतात. या गोष्टी स्थिर नसतात. सुख आणि दुःख हे बदलत राहत असतं. ते प्रत्येकाच्या कर्मावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जो जसं कर्म करेल तसं आपल्याला संचित भोगावं लागणार आहे, तसं संचित तयार होणार आहे. म्हणून आपल्याला परमेश्वराच्या दारामध्ये आल्यानंतर काय समजून घ्यायचंय, काय ज्ञान घ्यायचंय की आपण या देहामध्ये आलोय, या मनुष्याच्या देहामध्ये आलोय, तर आपल्याला चांगलंच कर्म करायचंय. आणि चांगलं कर्म करायचं असेल तर दत्त महाराजांची आणि अण्णांची सेवा करणं हे ग्राह्य आहे. त्याशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही. आणि जर आपण वाईट कर्म केलं तर वाईट संचित आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून आपण सतत परमेश्वराला हीच विनंती करायची की माझ्या हातून जरी कुणाचं चांगलं झाले नाही तरी हरकत नाही, पण वाईट कुणाचं माझ्या हातून होऊन देऊ नका. ही परमेश्वराला सतत आपण प्रार्थना केली पाहिजे. ही सतत विनंती आपण परमेश्वराला केली पाहिजे की हे परमेश्वरा, हे भगवंता, हे दत्तगुरु राया, माझ्याकडून इतरांची कुणाचीही निंदा होऊ नये, इतरांचा कुणाचा द्वेष होऊ नये, इतरांना कुणा खाली पाहायला लागेल असं माझ्याकडून बोलून घेऊ नका. माझ्याकडून सतत इतरांना आनंद कसा मिळेल हेच बोलून घ्यावं. ही सतत विनंती आपण दत्त महाराजांना केली पाहिजे. सतत दत्त महाराजांचं नामस्मरण आपल्या रोमारोमामध्ये
अंगामध्ये आपल्याला ते नामस्मरण भिडलं पाहिजे. ही ऊर्जा, ही ताकद आपल्याला या दत्तगुरूंना मागायची, सद्गुरूंना मागायची. हेच आपण ज्या वेळेस समजून घेऊ त्याच वेळेस आपण नारायणपूरला आल्याचा खरा हेतू साध्य झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या आपण गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, सुज्ञपणाने समजून घेतले पाहिजेत आणि आपल्या जे संचितात आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. हा महत्त्वाचा भाग समजून घ्यायचा आहे आणि आपलं जीवन आनंदाने जगायचं आहे. या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि आता आपल्या पुढच्या गोष्टीची वाटचाल आपण समजून घ्यायची की आता आपला आजच्या जे गुरुवारचं अन्नदान आहे ते आजच्या गुरुवारचं अन्नदान किरण भानुदास सुरवसे राहणार धनकवडी पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्ध देव असा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा. पार्वती गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री गुरुदेव दत्त. तरी आजच्या अन्न देताना पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आता आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती आषाढ पौर्णिमा आहे. व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. त्याची तारीख आहे 21/7/2024, वार आहे रविवार. या दिवशी आपली पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. आणि त्याची आता कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे ते समजून घ्यायचं आहे. तर पहाटे 4 ते 6 रुद्राभिषेक होणार आहे. ते रुद्राभिषेक आपण नारायणेश्वराच्या मंदिरात करणार आहोत. दोनही दत्त मंदिरामध्ये करणार आहोत. आणि औदुंबराच्या खाली दत्त पादुका आहे, त्या पादुकांना आपण रुद्राभिषेक करणार आहोत. तो 4 ते 6 या काळामध्ये कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळची आपली नेहमीचे दर गुरुवार आणि दर पौर्णिमेला आरती होते, ते 9:30 वाजता आरती होत असते. परंतु आपला कार्यक्रमाचा पुढचा नियोजन करण्यासाठी आपल्याला थोडासा आरतीचा कार्यक्रम आपण 8:30 ते 9 घेणार आहोत. यावेळेस पौर्णिमेला आपण 8:30 ते 9 आपली आरती होणार आहे सकाळची. याची सर्वांनी नोंद घ्या. इतर पौर्णिमेला आणि गुरुवारी सकाळी 9:30 आरती होत असते. परंतु गुरुपौर्णिमा असल्यामुळे कार्यक्रमाचं सर्व नियोजन पुढचं करण्यासाठी आपल्याला सकाळची आरती 8:30 ते 9 होणार आहे. त्यानंतर आपलं पौर्णिमेचं हवन जे आहे ते आरतीनंतर म्हणजे सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आपलं सकाळचं पौर्णिमेचं हवन होणार आहे. पौर्णिमेचं हवन झाल्यानंतर सकाळी आपलं आता गुरुपौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे तो सकाळी 11 ते 12 हवन झाल्यानंतर सकाळी 11 ते 12 या काळामध्ये जे पाहुणे येतील त्यांचं स्वागत होईल. स्वागत झाल्यानंतर व्यासपूजनाचा कार्यक्रम होईल. आपल्या सर्वांचे देवगुरु व्यास महर्षी यांचं पूजन होईल. कारण की त्या दिवशी व्यास महर्षींचा पूजनाचा मान असतो. त्या दिवशी व्यासपूजन होईल. व्यासपूजन झाल्यानंतर 12 ते 1 या काळामध्ये गुरुपूजनाचा कार्यक्रम होईल. आपल्या सर्वांचे सद्गुरू अण्णा महाराजांचं आपण पूजन करणार आहोत. त्या काळामध्ये दुपारी 1 ते 1:30 या काळामध्ये भजन व मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल. 1:30 ते 2 आरती व सर्वांना सामुदायिक महाप्रसाद याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी 5 ते 7 या काळामध्ये सर्व गुरुबंधूंच्यासाठी गुरुपूजनाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी 8 ते 8:30 संध्याकाळची आरती, नंतर पालखी सोहळा आणि शेवट 10:30 वाजता आरती होईल आणि आरतीनंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. येणेप्रमाणे आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची.
आणि अनेक भागातून लोक येतील, आपले भाविक येतील, दत्तभक्त येतील. त्यांच्या सोयीसाठी आपण सर्वजण तयार राहायचे. पावसाचे दिवस असतात म्हणून सर्वांना नियोजन सर्वांनी करायचं. राहण्याचा बंदोबस्त आपण केलेला आहे मंदिरामध्ये, तर सर्वांनी यायचे. आपल्याबरोबर जे येतात त्यांनासुद्धा आपण घेऊन यायचे की त्या माध्यमातून आपल्याला गुरु महिमा, दत्तगुरूंचा महिमा आपल्याला सर्वांच्यापर्यंत पोचवायचा आहे. आणि दत्तभक्ती, सद्गुरूंची भक्ती आपण प्रत्येकामध्ये कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये उतरवता येईल आणि त्याच्या जीवनाचा उद्धार होईल यासाठीच आपण सर्वांनी अट्टास करायचा आहे. जो रंजलेला गांजलेला आहे त्याला योग्य दिशा दाखवणं हे आपलं काम आहे. आणि त्या दत्तगुरूंची आशीर्वाद सर्वांना मिळण्यासाठी आपल्याला त्यांना घेऊन यायचे. म्हणून आपण सर्वजण यायचे आणि आपल्याबरोबर जे जे यात्रेकरू असतील, नवीन यात्रेकरू असतील, ज्यांना कुटुंबामध्ये जे दुःख असेल, यातना असतील, त्या यातनांना निवारण करण्यासाठी आपण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये त्यांना घेऊन यायचे आणि त्यांना त्याचा आनंद देण्याचं काम आपण करायचे. या सगळ्या सूचना आपण सर्वांनी समजून घ्यायच्यात. अण्णांची तब्येत आता हळूहळू सुधारते. थोडंसं आता वय असल्यामुळे आणि शरीरामध्ये थकवा असल्यामुळे थोडंसं इन्फेक्शनचा सुद्धा विषय येतोय. म्हणून थोडंसं तब्येत खालीवर होते, पण तब्येत चांगली आहे. तब्येत चांगली आहे, परंतु वयानुसार या गोष्टी होणार आहेत. आपण पण समजून घ्यायचे. मागच्या गुरुवारी सगळ्यांना दर्शन दिलेले, सर्वांना दर्शन दिलेलं आहे, परंतु थोडीशी परत तब्येत पण ठीक आहे. तब्येत खालीवर होते पण ठीक आहे. आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी दत्त महाराज अण्णा त्यांना बोलावल्याशिवाय कदापि राहणार नाही. अण्णांना दत्त महाराज आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावणारच आहेत. आपण सर्वांनी तीच प्रार्थना करायची की दत्त महाराजांना की अण्णांना बरं करून मंदिरात सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी लवकरात लवकर बोलवावं, हीच आपण सर्वांनी दत्त महाराजांना प्रार्थना करायची. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि आपण उद्याच्या गुरुपौर्णिमेची सर्वांनी तयारी करायची, आनंदामध्ये तयारी करायची. आनंदाचा आनंद आपण तयार करायचा. शेवटी आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आणि सद्गुरू आहेत. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि आता आजच सकाळी सासवडमधून माऊलींचं प्रस्थान पंढरपूरकडे झालेलं आहे. आजचा मुक्काम जेजुरीला आहे. काकांचा काल प्रस्थान झालं. काकासुद्धा, सोपान काकासुद्धा पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत. निवृत्तीनाथ असतील, मुक्ताबाई असतील, ह्या सगळे संत महंत पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत. हा संत मेळा सर्वांना ज्ञान देण्यासाठी, माणसाचा हेतू समजून घेण्यासाठी हे सर्व संत मंडळींनी आजपर्यंत त्यांचं आयुष्य झिजवलेलं आहे. तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, या सर्वांनी आपल्या सर्वांच्यासाठी हे देह झिजवलेलं आहे. आणि ते देह झिजून ते आजही आपल्यामध्ये आहेत. आज कितीतरी वर्ष झाले तरीसुद्धा आजही आपल्यामध्ये आहेत. तर त्या गोष्टीची आपल्याला जाण, गोष्टीचं आपल्याला भान, याची जागृती राहण्यासाठी आपल्याला त्यांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून आपण प्रत्येकाने नामस्मरण, पंढरीचं नामस्मरण, पांडुरंगाचं नामस्मरण, संतांचं नामस्मरण, या नामाच्या माध्यमातूनच आपण आपलं जीवन तरणार आहोत. आणि जीवन तरल्यानंतर आपल्याला योग्य दिशा दिसून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेणार आहोत. यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण सर्वांनी एकदा नामस्मरण करूया. नामस्मरणाच्या माध्यमातून आपण त्या संतांना कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जागृत ठेवता येईल याची आपल्याला आठवण, याची आपल्याला जागृती करून घेण्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून आपण एकदा नामस्मरण करूयात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम हे कर्म आपल्या हातात आहे. कुठलं? नामस्मरण, भजन, चांगलं ऐकणं, चांगलं बोलणं. कमीत कमी दत्त महाराजांच्या दारामध्ये आल्यानंतर हे तरी आपल्याला कर्म चांगलं केलं पाहिजे का नको? केलं पाहिजे का नको? केलं पाहिजे. त्यासाठी मग आपल्याला मनाच्या अंतःकरणापासून भजन करणं गरजेचं आहे. भजन करायला आपण थोडंसं कंटाळा करतोय. जर आपण भजन करायला कंटाळा केला तर सगळ्याच गोष्टीचा कंटाळा होईल. म्हणून भजन करण्यासाठी आळस करू नये. आनंदाने, प्रसन्न मनाने, आनंदाने भजन करा. म्हणजे तो आवाज परमेश्वरापर्यंत पोचतो. म्हणजे कुठपर्यंत पोचतो? आपल्यापर्यंत पोचतो. कुठं पोचतो? आपल्यापर्यंत पोचतो. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जो परमेश्वर आहे त्यापर्यंत जाऊन पोचतोय. त्यासाठी आपल्याला भजन मनाच्या अंतःकरणापासून करणं गरजेचं आहे. आळस न करता प्रसन्न मनाने, आनंदाने त्या भगवंताचं आपल्याला नामस्मरण करायचे. म्हणून एकदा सर्वांनी पुन्हा एकदा भजन करायचंय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला
गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनपूर्वक आशीर्वाद. सर्वांनी सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल तसं नामस्मरणमध्ये घालवावं. इतर विचार सोडून, वाईट विचार सोडून जितका वेळ आपल्याला मिळेल तितका वेळ आपण नामस्मरणमध्ये घालवला तर आपल्या मनाची शुद्धी होणार आहे. आणि मनाची शुद्धी झाल्यानंतर अंतरंगामध्ये परमेश्वराच्याने आपली काय म्हणता येईल त्याला, परमेश्वराच्याने आपली भेट होईल किंवा दर्शन होईल. ते झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून सतत आपला वेळ
परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये घालवा. हीच दत्त महाराज चरणी मी प्रार्थना करेल आणि माझा बोलण्याचा भाग संपवतो. गुरुदेव दत्त. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद आणि दर्शन, भस्म दर्शन याची सर्वांना मिळेल. याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. हॅलो हॅलो. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे दुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर अवती दुराचे कंठे जळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मोत्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी तुमरा चंदनाचे होते कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुणझुन तेनो पोरे चरणी घागर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मोत्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वट पाहे सदना संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मोत्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव. युगे 28 विटेवारे उभा वामांगे रखुमाये दिसवे अजोबा पुंडालिका भेटे परब्रह्मालेदा चरणे वाहे भीमा उद्धारे जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभा पावी ज्वलगा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा कर ठेवून काटे कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटे देव सुरावर नित्य देवेते गरुड हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभा पावी ज्वलगा. जय देव जय देव. धन्य वेणू नादानु क्षेत्र पाळा सुवर्णाचे कमळे वनमाला गळा राये रखुमा बाये राणे आचकळा ओवाळे तो राजा विठोबाचा वळा. जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभ पावी ज्वलगा. जय देव जय देव. ओवाळे वारता कुरवंड्या येते चंद्रभागे मध्ये सोडून आदेते झेंडा पताका वैष्णव नाचते पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा केते. जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभा पावी ज्वलगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिके भक्त जन येते साधू संत येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हे रामाचे तय होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम देव भावे वाढते. जय देव जय देव जय
जय पांडुरंगा रखमाई वल्लभारायेशा वल्लभा पावी ज्वलभा जय देव नवतवते विक्राळ ब्रह्मांडे माळा विषे कंठ काळा त्रिनेत्रे ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके वाळा तेथून या निर्मळ वाहे जोडा जय देव जय देव जंगारा हो स्वामी जंगारा आरती वाळू भावा देव वाळू तुळपुर गौरा जय देव आकरपूर गौळा भोळा नयने शाळा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा विभूतेचे उदळण कंठ निळा ऐसा जंगर शोभे उन्माळ लाळा जय देव जंगारा हो स्वामी जंगारा आरती वाळू भावा देव वाळू तुळपुर गौरा जय देव देवा दैत्य सागर मंथन पै केले त्या मागे अवचेता हलाल उठेले ते तो आसुरपाने प्राशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जंगारा हो स्वामी जंगारा आरती वाळू भावा देव वाळू तुळपुर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारे पंचानन मन मोहन मुन जन सुखकारे शतकोटीचे बीज वाचे उच्चारे रघुपती रामदासा अंधारे जय देव जंगारा हो स्वामी जंगारा आरती वाळू भावा देव वाळू तुळपुर गौरा जय देव दुर्गे दुर्गत भारे तुझ विन संसारे अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारे वारे वारे जन्म मरणाचे वारे हारे पडलो आता संकट निवारे जय देव महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवनी भुवन पाहता तुझा ऐसे नाही चारे श्रमले परंतु न बोले काहे काहे वाद करता पडलो प्रवाहे ते तो भक्ता लागे पाव जलवलाहे जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसे निजराचा क्लेशापासून तोडे तोडे भवपासा अंबे तुझ वाचून गोळगोळाचा नरहरी झाला पदबंधलेचा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्ता हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये हनुमाना अखंड समाधे जाणून जाना जय देव गुरु दत्ता हो दे गुरु दत्ता आरती वारे देव चिंता जय देव भाग्यात्यंतरे तो एका दत्ता भाग्याचे कैसे नये माता पराई परदाने तुझे कैता येत जन्म मरणाचा फुलला ते अंत जय देव गुरु दत्ता हो दे गुरु दत्ता आरती वारे देव चिंता जय देव दत्त येऊन याऊ भेटा करे सद्भावे मन परिपाद केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव गुरु दत्ता हो दे गुरु दत्ता आरती वारे देव चिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मान विठोपणाचे झाले बळवान एका जनार्दन श्री दत्त जान जय देव गुरु दत्ता हो श्री गुरु दत्ता आरती वाळे देव चिंता जय देव सद्गुरु नेत्र लागले वाटे नेत्र लागले वाटे चरणी मस्तक ठेवता माझा स्वर्ग वेळे चरण पंचा गीता पतिता करले सद्गुरु पतिता करले आशीर्वाद देवने किती उतरले तुमच्या दर्शनाने करे सुख रावते सद्गुरु रावते
तुमच्या चरणाने माझा पावन केले वरदा हस्ता लागता पिराजू झाल्या सद्गुरु पिराजू झाल्या कीर्तेला पामरा शांती मिळाल्या तुम्ही ब्रह्मा तुम्ही विष्णू तुम्ही महेश्वरा सद्गुरु तुम्ही महेश्वरा माता पिता होणे अरे लाभा आता मागणे आहे दत्ता दादाचे सद्गुरु दत्ता दादाचे अखंड घरो दर्शन तुमच्या चरणाचे येई व सद्गुरु माऊले सद्गुरु माऊले वाटेकडे नेत्र लावणे वाट पाये हे निरोप सद्गुरु दिला निरोप तोचे तारका रे माया बाबा नेसला पितांबरा भस्मा कपाळा सद्गुरु भस्मा कपाळा शांतीचा सागर रुद्राच्या माळा तुमचे आम्हा वाटे पोहाले सद्गुरु वाटे पोहाले दत्तादासा नारायणा हरे वाळे एकाचे निचावा तुमच्या टाया सद्गुरु तुमच्या टाया कृपा लुटे पाहे माझा सद्गुरु राया आरते गान राजा महादेवा देवतेचा तो संता मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा हालो पोले ज्ञान जगे हितने नावे कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवे ज्ञाने आरती ज्ञान राजा महादेव देवतेचा तो संता मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगटे गुह्य बोले विश्व ब्रह्माने केले राम जनार्दने पाळी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महादेव देवतेचा जो संता मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरते तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ते पायी दाखवे रामा आरती तुकारामा आराघवे सागरात काशान गायेल तैसे तुकोबाने वावंदन केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ते पायी दाखवे रामा आरती तुकारामा तुकया तुला नेते ब्रह्मा तुकारे आले म्हणून रामेश्वरा चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ते पायी दाखवले आम्हा आरती तुकारामा जय जय अप्पा माऊले करे कृपेने सावले आरती ओवाळे तो तवा भावे पद कमले जय जय अप्पा माऊले आवामानाने दिले होते तुमचे आराध केला ते विठ्ठल कमावून साधावे दरबारात जय जय अप्पा माऊले सद्गुरु तुम्ही देता चरणाचे दास सर्वावरे कृपा देता सर्व
संदेश मेरा भक्ती मला फुलवेला जय जय अप्पा माऊली ऐसे गुण गाता मते ना पोरे आता कृपा देवे नारायणाता सद्गुरु अमरता जय जय अप्पा माऊली कर कृपेची सावले आरती ओवाळे तू पारे पद कमले जय जय अप्पा माऊली जय देव जय नारायणाता देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव सत्यनारायणाचा तू अवतार जन्म तप कार्य नारायण बोला दत्ता संप्रदाय पटाकाता हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाथा हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव तप केले साक्षी नारायणेश्वर प्रसन्न झाले दत्त दिगंबरा आलोचना तोंडे हो पाठराता हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाथा हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव दत्त गुरु राय आशीर्वाद दिला देवले दे तो जवेला तिरारग तो आता दादा हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाथा हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव सद्गुरु सर्वांचा शुभ तो खरा आप्पा माऊलीचा आशीर्वाद बोला तुझ लोकारा नमतो मी आता हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाथा हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव तर गुरुवारी दर पौर्णिमेला दत्तावतांना जमतो मेरा अज्ञानी बाळांना सांभाळे आता हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाथा हर देव वाणे तो जय सद्गुरुनाथा जय देव झाले चांदन वंदिन चरण मंडोलान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद बोलन भावे वाळन मनेवन तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं ममेव देव कायेन वाचा महेन्द्र वा पुतात्मना वा प्रभुर्सभा करोमि अजं सकलफलद्वय नारायणाय समर्पयामि अजितं केशवं राम नारायण कृष्णामोदरवद्भो हे रामाधव पिता वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे जय जय गुरुदेव दत्तात्रेयानु से जोता गुरुदेव दत्तात्रेयानु से जोता जय गुरुदेव दत्तात्रेयानु से जोता गुरुदेव दत्तात्रेयानु से जोता त्रियानु से जोता त्रियानु से जोता त्रियानु से जोता त्रियानु से जोता जय गुरुदेव दत्तात्रेयानु से
गुरुदेव दत्त स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त कर्नाटकी गानगा ग्रामीण नित्यरासी श्री गुरुदेव दत्त कर्नाटकी गानगा ग्रामीण नित्यरासी श्री गुरुदेव दत्त भीमा मर्जा संगमी स्नान करसी श्री गुरुदेव दत्त भीमा मर्जा संगमी स्नान करचे श्री गुरुदेव दत्त करवीर ग्रामी भिक्षा मागसी श्री गुरुदेव दत्त